तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही ओव्हर द काउंटर घेतलेल्या अँटीबायोटिक्सचा परिणाम तुमच्या मुलाच्या शरीरावर अनेक महिने राहू शकतो. केमिस्टने दिलेले अँटीबायोटिक तुमच्या बाळासाठी सुरक्षित आहे का, हा प्रश्न स्वतःला कधी विचारला आहे का? नाहीतर ही माहिती शेवटपर्यंत आहे का? आज अनेक वेळा मुलांना ताप, सर्दी, जुलाब झालं की डॉक्टरकडे न जाता थेट अँटीबायोटिक घेतलं जातं. पण बाळाचं शरीर हे अडल्ट्सपेक्षा खूप वेगळं असतं आणि नाजूक असतं. त्यांचे लिव्हर, किडनी, पचनसंस्था अजून पूर्ण विकसित झालेली नसते. म्हणून मोठ्यांसाठी सुरक्षित असलेलं औषध मुलांसाठी चुकीचं ठरू शकतं. ओव्हर द काउंटर अँटीबायोटिक घेतली की आपल्याला 3 गोष्टी माहिती नसतात. एक तर हा आजार बॅक्टेरियल आहे की व्हायरल आहे, या वयासाठी योग्य डोस किती आहे, आणि हे औषध किती दिवस चालू ठेवायचं. आणि इथेच सगळा गोंधळ सुरू होतो. ओव्हर द काउंटर घेतलेल्या अँटीबायोटिकचा बॅड इफेक्ट लगेचच दिसेल असं नाहीये, पण पुढील काही महिन्यात बाळ वारंवार आजारी पडणं, औषधांना कमी प्रतिसाद आणि इन्फेक्शन पटकन पकडणं असं चित्र दिसू शकतं. ओव्हर द काउंटर अँटीबायोटिक घेतल्यामुळे चुकीचं औषध दिलं जाऊ शकतं, चुकीचा डोस दिला जाऊ शकतो, ॲलर्जी किंवा लूज मोशन्स होऊ शकतात, आणि सर्वात मोठा धोका म्हणजे अँटीबायोटिक रेझिस्टन्स, ज्यामुळे पुढच्या वेळेला जेव्हा खरंच या औषधांची आपल्याला गरज असेल तेव्हा हे औषध कामच करणार नाही. अँटीबायोटिक ही काही जनरल मेडिसिन नाहीये, ती प्रिस्क्रिप्शन मेडिसिन आहे. एक जबाबदार पालक म्हणून सुरक्षित आणि योग्य निर्णय घ्या. मुलांसाठी अँटीबायोटिक सुरू करण्याआधी नेहमी पेडियाट्रिशियनचा सल्ला घ्या. डॉक्टरला एक कॉल किंवा एक व्हिजिट करण्याचा छोटा निर्णय भविष्यातील मोठा धोका टाळू शकतो.